नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 11 वाजलेत. गावाकडे आहे आणि गावाकडे काही छोटी मोठी कामं आवरायची आहेत सध्या. तर आता आपण चाललेलो आहे संगमेश्वर मार्केटमध्ये. थोडंसं पहिलं तर कसब्यामध्ये जायचं आहे, बँकेमध्ये काम आहे. तिथून मग मार्केटमध्ये जाऊन चूल आणायची आहे, खास चुलीसाठी चाललेलो आहे. तर चुलीच्या बघूया. मला दुकान वगैरे काय माहिती नाही, आईला माहिती आहे. कृष्णाचा सोबत आहे, रिक्षाच घेऊन चाललो आहे, म्हणजे कसं चूल आणायला पण जरा बरी पडेल. तर चला मंडळी, निघूया व रस्त्यावर जाऊया. कृष्णाचा बोलला आहे 5 मिनटात येतो आहे, कुठेतरी आहे वाटतं तो गाडीवरतीच. तो आला की मग निघूया. रामादाच्या दुकानापाशी आलो आहे. कृष्णा आता जेवायला गेला आहे, तर जेवून आला की निघू. इकडे गाडी आहे, आई बसली आतमध्ये आणि रामादाचं दुकान सध्या मोकळं आहे. हे काय असायला चुलीसाठी बाजूने लावायला? हां, बसेल त्याच्यात चांगली. असं लावलं ना, बसेल चांगली. हां, चला. गाडी गेली असेल. गाडी गेली. कसब्यामध्ये आलो आहे. इकडे लेंडी शिंपणं जोरात असतं. समोर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे आणि इकडे या बाजूला बँक ऑफ इंडियामध्ये काम आहे. पहिले तिकडे होती त्या बाजूला. इकडे आई चंडिका देवीचं मंदिर आहे. चला, बँकेतलं काम आटपूया, मग संगमेश्वरला पण जायचं आहे. गर्दी नसली म्हणजे झालं, नसेल म्हणून उशिरा चालू आहे. चला, बँकेतलं काम झालं. दुपारी आले की जरा गर्दी कमी मिळते. पटकन 10-15 मिनटात काम झालेलं आहे. तर निघूया. कसब्यापासून संगमेश्वर साधारण 3-4 किलोमीटर असेल ना रे? संगमेश्वर इथून 3 किलोमीटर. रस्त्याचं काम तर आता जोरदार सुरू आहे. होय, काय आता कधी होतं काय माहिती. मे महिन्यापर्यंत तरी म्हणावं करा कसं तरी. एक लाईन तरी झाली ना. हां, तरी फरक पडेल. हे बघा, या सिमेंटच्या आहेत, मातीच्या. मग बघ तुझ्या हिशोबाने काय कशा पडतात तो? 600 रुपये. ते 300. माती 300. ओके. एकच डिझाईन आहे का याच्यात? सगळे एकच एकच. ह्याच्यात काय असं जास्त असं काय हे नाही, व्हरायटी वगैरे नाही, फिक्स करतात एकच. चुलीचं बरं आहे, रुंद आहे. त्याचं ॲक्च्युली हे लाकडं लावायला पण बरी आहेत. सिमेंटचीला थोडंसं आवलं आहे, ते एवढंच आहे. 2 लाकडंच बसतील. तर हे 300 रुपये. सिंगल 200, डबल 300. यातलीच घेऊया आई, यातलीच घेऊया. चालेल. बघ कुठला पाहिजे. मधला ना? बघ. हां, तो डायरेक्ट चौकस. हां, बघ उजवी डावी बघ. नाही, हे बरोबर आहे. अशी तिकडेच बसेल ना, इकडे बसेल आहे ते. असं 200 रुंदावन इथे 1350. चला, चूल घेऊन झाली तर बाकीचं सगळं बघू, मग घरी जाऊ. आणि हा इकडे सगळं संपवलेलं आहे मार्केट. हां, ब्रिज मस्त झाला आहे दिसायला. ॲक्च्युली चूल कोणाला घ्यायची असेल ना, तर हा ब्रिज क्रॉस करून इकडे जो मामल्यात रस्ता जातो तिकडे मिळते भिडे. आणि या ब्रिजवर सध्या ट्रॅफिक आहे, पण मला वाटतं मे महिन्यापर्यंत त्यांचं टार्गेट तरी आहे वाटतं, कारण काम बऱ्यापैकी चालू आहे. सध्या इकडून माणसांना जाताना भरपूर त्रास होतो माहिती आहे चालत. त्याशी आलेलो आम्ही, भीती वाटते, दोन्ही बाजूने गाड्या येतात. सोनवी नदी
या बाजूला इकडे देवरुख, बाजूला आपला संगमेश्वर स्टँड आहे आणि लेफ्ट साईडला इकडे मार्केट, कोंबडी गल्ली वगैरे, चिपळूण रत्नागिरी. तर त्या ब्रिजने ट्रॅफिक लागलं तर भरपूर लागतं आहे एकदम. अरे आता टायमाला ना ते जो कसबा शास्त्री पूल. कॉलेजपर्यंत जातो. आहे ना, बाबा इथे एक चप्पलचं दुकान आहे. तिकडे गेलती 22 जवळ बरोबर घेते. हां ते बारक्या दुकान आहे. हां त्या तिकडे बोलतात बरोबर. इकडे काय तोडलं नाही. इकडे मासे बिसे, बिल्डिंग बनते इकडे. मार्केटला दुपारी मला वाटतं 1-2 पर्यंत गर्दी असेल थोडीफार. हे सगळं भाजी मार्केट, एक हां. औषधाची दुकान. हां भाई ते एक दुकान आहे इथं चप्पलचं दुकान मोठं. बघितलं. चप्पलचं दुकान दिसलं की पुसायचं. हां भाव करायचा किती काय आहे, आपल्याला पसंत आली तर घ्यायचं नाही तर जायचं. आणि इथं जाऊ दे. तू इकडे दाले बिली घे इथं इथं आतमध्ये जा. इथं तुला मनावर वाटेल तर आतमध्ये उचल. फिरायचं. हां आणि बिल करायला का पोरींकडे जायचं. हां नाही ते ह्याच्याकडे गेलीस तरी तो आपला बनवून देतो. जा ह्याच्याकडे जा. जगन्नाथवाडा. हां जा. आपल्या मनावर घ्यायचं काय तर घ्यायचं. आई आज खास शॉपिंग करते. आम्ही येतो लगेच दुकानात ये. हां चल. अरे हां आपा होय, आईला खास पाठवलेलं आहे शॉपिंग करायला खास. काय काय करते काय माहिती. जरा गॅस भरून येऊ तोपर्यंत. इकडे मार्केट पूर्ण पण चालू झाला. बुधवार बाजार येईल आता. बुधवार परवा बुधवार आहे. आलो तर येऊ खाली तेव्हा बाजारामध्ये. नाही बाजारातूनच कसं डिंगणीत जायला शॉर्टकट आहे. तर मग त्या ब्रिजने गेला की डायरेक्ट आपला गॅस लाईनवर पोचला. तिकडे काय लाईटीचा संबंध नाही ना, लाईट असो नसो. डायरेक्ट ऑनलाईन आहे. हां आणि लाईट नसली की खाली प्रॉब्लेम होतो दुसऱ्या ह्याच्यावरती. सोमवार आहे, सोमवारची लाईट म्हणजे गावाला फिक्स धामणीतून लाईटीशिवाय होतच नाही. जनरेटर नाही ना थोडा ना. हां जनरेटर नाही. इकडे हा पूर्ण बाजार भरलेला असतो इकडे. होय भाजीपाला, ब्रिजच्या खाली सुकी मच्छी, ओली मच्छी. चला CNG वरून झाला आहे आणि आलेलं डायरेक्ट आम्ही चूल घ्यायला. इकडे चूल घेतले. आईला पिकअप करूया. आईला सांगितलं उमेच्या दुकानात येऊन थांब. त्या इकडे देवरुख रोडला आई थांबली असेल आता उमेच्या इथे. नमस्कार उमेश भाऊ, नमस्कार. काय चाललंय? काय निवांत. निवांत. काय घेतलं? चप्पल घेतली? झालं सगळं. चूल आणलेली आम्ही. हां तर मग काय खाते? घे वडापाव पार्सल कर ना तो. चला सगळं शॉपिंग तर आईने केले ऑलरेडी. थोडं चिकन घेतलं आहे, घरी जाऊन चिकन वगैरे बनवू. चला फायनली घरी आलेलं. उशिरा गेलेलं म्हणून उशिरा घरी आलेलं. 3 वाजलेत. जेवायचं बाकी आहे. मग अशी वडापाव वगैरे थोडासा खाल्लेला, पार्सल पण आणलं आहे. तर आता जेवूया घरी जाऊन. चिकन आणलं आहे ते नंतर बनवू. पहिलं जेवण घेऊ मस्त. आणि चूलला कधी फिट करणारच आहे आज की आहे? चुलीला कधी करणार आहेस? उद्या मुहूर्त आहे. चला मंडळी फायनली घरी आलो आहे. तर एक एक काम आता हळूहळू करूया. चूल बरेच दिवस आणायची होती, तर चूल आज आणले. तिला उद्या आई प्रॉपर ती भानवास वगैरे जी असते ना ती जागा प्रॉपर करून ती चूल उद्या लावून घेईल. म्हणजे मग एक चुलीचं डिपार्टमेंट गेलं. आता गॅस वगैरे आहे ना तेव्हा मयुरीला वगैरेच घेऊन यायचं आहे. तर कसं शेगडी वगैरे आहे ते कसं आई आणि मयुरीचं कोऑर्डिनेशन बरं आहे. जेवण मोस्टली तेच बनवतात. तर ती आपण जानेवारीच्या आसपास आणणार आहे शेगडी गॅसचं वगैरे, तेव्हा करू. आणि आज संध्याकाळी वाळू वगैरे बहुतेक येईल. वाळू आली की मग ते पण काम होईल. जसं थोडी अरेंजमेंट करून मग मुंबईला जायचं आपल्याला. चला संगमेश्वरमध्ये जरा धावपळचा व्हिडिओ होता
पटापट पटापट पटापटवाला. तर आता जेवून घेऊया. चला या मंडळी जेवायला या. जेवणामध्ये आईने सकाळी बोंबील बनवलेत, तांदळाची भाकरी आणि गावच्या तांदळाचा भात, आणि उमेदच्या दुकानातून वडापाव आणले होते. पुढे पार्सल पण घेऊन आलेलो घरी. वडापाव पण हे सगळं मिक्स जेवण. वडापाव सोबत मिरची, सर्व जेवण आहे. चला पटापट जेवून घेतो. चला मंडळी जेवण झालं आहे. तर आता चिकन आईने धुवून घेतलं आहे. हा गावाकडचा गोडा मसाला. मांजर आलाय कोणाचं तरी. गोडा मसाला टाकलाय. त्यासोबत हा तिखट मसाला, मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ टाकू. थोडं लई नको बस. मसाले लावून घ्यायचे आणि मग फोडणी द्यावी. हे बघा मांजर. ॲक्च्युली तसं आहे, येतं आहे ते, पण थोडं घाबरत आहे. 2-3 दिवसापासून येतं आहे ते. फक्त मध्ये मच्छी आणली होती तर मच्छीचा वास वगैरे येत होता. थोडंफार जेवण द्यायला ते बाहेरच्या बाहेर खात आहे, जवळ येत नाही. ये 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 बोलतं का? ये 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 ये. संध्याकाळचे 3:30 पावणे 4 वाजलेत. ऊन तर थोडं कमी झालं आहे, पण थंडी आता चालू झाली. गारगार हवा लागायला सुरुवात झाली. आणि इकडे आपले पपई काय तयार कधी होतात काय माहिती. पपईला साधारण किती वेळ लागतो कोणाला काय माहिती आहे का? आता हे मला वाटतं 1-1.5 महिना झाला असेल पपई आता असे झालेत. अजून माझ्या अंदाजानुसार 15-20 दिवसामध्ये खालचा पपई तयार होईल. मग एक पपई तयार झाला की काय वर 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 तयार होत जातात. पहिल्यांदाच लागतो या पपई. त्याच्या जवळ जातो आहे तर यायला बघत नाही, आणि जसं लांब झालो परत आला म्याव म्याव करत. काय चिकन हवं ना? शिस्त आहे चिकन. इकडे पुढच्या बाजूस पण जे पेरूचं झाड आहे ना ते पण मस्त होतं आहे बघा. फांद्या फुटल्यात त्याला, आणि थोडं वर गेलं असतं बरं झालं असतं, पण ठीक आहे. आताच फांद्या फुटल्यात, 3-4 फांद्या फुटल्यात त्याला. आणि पेरूचं झाड फायनली जगलं आहे. म्हणजे पालातून आलेलं हे झाड आहे. म्हणजे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती आहे. तर मस्त जगलं आहे ते. तर घरासमोर एक फायनली झाड होणार आहे पेरूचं. इकडे या मातीवर पण एक पपई आला आहे, पण तो काय आता पुढच्या वर्षी जेव्हा काम करू तेव्हा ही माती आपण काढून टाकणार आहे. तेव्हा तो काय राहणार नाही. नाहीतर इकडे पुढे पण एक पपई झाला असता. पाठीमागं ॲक्च्युली असा एक अजून छोटा एक आहे, आणि एक आता लागला आहे तो एक पपई. असे 2 पपई आहेत. कढीपत्त्याची काही कमी नाही. इकडे आपल्याकडे एक आहे, खालच्या बाजूस आहे, पाठीमागे आहे. कढीपत्ता भरपूर आहे. इकडे मसाले वगैरे छान लागले जातात. उद्याचं जेवण नवीन चुलीवरती होईल. लसूण टाकलं. गोडा मसाला थोडासा फोडणीसाठी पण घेते आहे. थोडासा आपण त्या डायरेक्ट चिकनला ॲड केला आहे. तिखट मसाला थोडासा. गोडा मसाल्यामध्ये ग्रेव्ही लगेच होते, कारण त्यात गोडा मसाल्यामध्ये कसं कांदा, त्यानंतर खोबरं, लसूण, बाकी सगळे मसाले असतात. मिठाचं प्रमाण पण बऱ्यापैकी असतं. इकडे हे चिकन जे मॅरिनेट केलेलं आपण
चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. साधारण चिकन आहे तेवढं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचं. मस्त चिकन तयार. संध्याकाळच्या जेवणासाठी खास सोय. दुपारचं जेवण तर आपण आवरून घेतलं आहे. 10-15 मिनटामध्ये चिकन तयार होईल. चला मंडळी, चिकन तर फोडणी देऊन झाले. रात्रीच्या जेवणामध्ये चिकन आणि भाकरी असं बेत असेल. संध्याकाळचे 4-4:15 वाजले. थोडा वेळ आराम करतो. ॲक्च्युली कसं संगमेश्वरला गेलं की दिवसच जातो. तर आज तसं बँकेतली कामं पटापट झाली कारण गर्दी नव्हती. थोडं उशिरा गेलं ना सकाळी 9, 10, 10:30, 11पर्यंत खूप गर्दी असते. त्यानंतर 11 नंतर शक्यतो थोडी गर्दी कमी होते कारण मग परतीच्या ST चालू होतात. मग लोक कामावरून परत जातात घरी. मग लेट गेलं तर मग कामं पटापट होतात. चला थोडा आराम करतो तर भेटतो तुम्हाला परत. संध्याकाळचे मंडळी 5:45 वाजलेत. मगाशी 4:15 जरा झोपलेलो तर 5 वाजता वाळूवाल्यांचा फोन आला की वाळू आले. मग ते वाळू वगैरे उतरवून ठेवले. आता वाळू घरी नेण्याचं काम करतो आहे. यावर्षी आपण रस्ता नाही बनवला आहे. गेल्या वर्षी घरापर्यंत ते या रस्त्यापर्यंत या सगळ्या दगड्या काढून रस्ता बनवला होता. यावर्षी अशी काही गरज नाही वाटली कारण आपण बाकीची काही कामं करत नाही. फक्त जे वरच्या आणि खालच्या भिंतीचं प्लास्टर राहिलं आहे तेवढंच करतो आहे. तर त्याला काय एवढी वाळू नको आहे. वाळू ऑलरेडी अर्धा ब्रस आपल्याकडे आहे. तर अर्धा ब्रस मागवले आहे म्हणजे कसं कमी पडायला नको. सिमेंट वगैरे आहे ते काय दादा येतील त्याच्या आदल्या दिवशी मागून ठेवेन. त्यामुळे जास्त काही सामान न्यायचं नव्हतं. म्हटलं ठीक आहे 12-13 गोण्या सिमेंट आहे आणि ही वाळू आता मी बऱ्यापैकी नेतो आहे. आईला म्हटलं फक्त साफसफाई करून ठेव बाकी जेवणाच्या पाठीला कारण जेवण ऑलरेडी कसं चिकन आज बनवलेलं आहे. चला पटापट नेऊया. जेवढं जमेल तेवढं आज नेऊ बाकी उद्या नेऊ. इकडे पण कसं आहे बऱ्याच जणांचं काम सुरू आहे. तर रस्ता झाला नाही त्यामुळं मग सामान वगैरे ठेवायला पण बरं पडलं. रस्ता केला असता तर प्रॉब्लेम झाले असते. सूर्यास्ताची वेळ आहे. आपलं सभागृह आणि इकडे ही वाळू ही बघा. हां इकडे कोंबडी. गेल्या वर्षी रस्ता केलेला त्यामुळं बरंचसं सामान डायरेक्टली घरी आलेलं. आता पुढच्या वर्षी बाकीची कामं करायची आहेत ना तर परत रस्ता करू म्हणजे मग शेवटच्या टप्प्यातलं काम असेल ते एकदम जे काय असेल. वरचा भाग झाला, बांधाचं काम झालं आहे सगळं पुढच्या वर्षी करू दिवाळीमध्ये. संध्याकाळची सनसेटची वेळ आहे. सूर्योदय किती मस्त दिसतात बघा. आणि सूर्यास्ताच्या वेळी कामं चालू आहेत आपली. कसं आहे गावाला म्हणण्यापेक्षा सगळीकडेच दिवस छोटा आहे रात्र मोठी आहे. आता डिसेंबरच्या आय थिंक 22 तारखेनंतर दिवस मोठा होईल. नंतर रात्र आहे ती छोटी होत जाईल. म्हणजे आपण जेव्हा होळीला वगैरे गावी असतो तेव्हा बघा 7:30 वाजेपर्यंत उजेड असतो. जूनची एक तारीख आहे. त्या जूनच्या तारखेला आहे ना परत मग तो दिवस छोटा होत जातो, रात्र मोठी होत जाते. जसं 6-6 महिन्याचं सर्कल असतं. चला पटापट कामं आवरूया. चला मंडळी 6:15 वगैरे वाजलेत. गेले सूर्यदेवते गेले. आपण पण आलो आहे घरी. पावडं वगैरे आणलं आहे. बाकीचं उद्या नेऊ. सकाळी मेहनत करू. सकाळी गारठा पण असतो ना तेव्हा मेहनत केलेली बरी आहे. म्हणजे कसं 10-11च्या अगोदर केलं सगळं काम तर बरं आहे. ऊन लागल्यावर कामं होत नाहीत. मग जर राहिलंच तर मग संध्याकाळी करू पण उद्या करू. तर आता इथे जी आपली जुनी वाळू इकडे ती ही जुनी वाळू ॲक्च्युली एवढी पुरली असती लगभग पण त्याने सांगितली थोडी पाहिजे तर मग अर्धा बरस मागवलं आहे. बघूया त्यातली किती यूज होईल ती होईल. चला म्हणजे दिवस पण आज संपला. सकाळी गेलो मार्केटवरून छोटी मोठी कामं आवरली. त्याच्यानंतर घरी आलो, आराम केला. तेवढ्यात वाळू आली तर वाळू थोडीफार घरी आणली, बाकीची उद्या. असा आजच्या दिवसाचा आढावा. तर चला तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. आता फ्रेश वगैरे मस्त होतो म्हणजे बरं वाटेल. तर मेन काम आज झालं आहे, चूल आली आणि सामान पण आलं आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.